रामकृष्ण हरी माऊली. तर बघा आलोय रानात. आणि तर आज काय काम आहे तर बघा रानामध्ये आणि तर हे काम तुम्ही कधी ऐकलं नसन केलेलं नसन, आम्ही सुद्धा करेल नाही अजून. पण आता बघा तर आपल्या रानातलं पीक कोणतं पण पीक निघलेलं आहे ना, त्याचं खळं करावंच लागतं. तर आलो बघा रानामध्ये आणि थोडं घरापासून लांब राणे आणि बारदाना ते घेऊन आलो. तर त्या दिवशी आपण करडी सोंगल्या होत्या. तर मग त्या करडीचं आता खळं करावं लागेल ना. तर बघा आता आलोय बारदाने घेऊन आलो आणि आता करायचं खळं. आता या करडीचं खळं कसं करायचं, कसे काठी त्याला किती आणि किती अवघड जातं हे खळं करायला, तर आपण बघूया या व्हिडिओमधून. तर चला मग आता बारदाना आतरून घेतो एकदा. तर बघा आता थोडं थोडं कुटायला सुरुवात करू आणि कवळ्या आणून टाकल्या आणि थोडं थोडं कुटावं लागेल कारण की मुठ धरून. तर आम्ही पण कुटेल नाही. तर आता बघतो कसं कुटायचं. तर हे खळं इतकं अवघड राहतं ना, तर असं जास्त कडक असतं त्याचं बोंड ना, तर लवकर फुटत नाही. आता लाकूड आणलेलं आहे त्याला आणि त्या लाकडाने कुटायचं. बघा आता निब्बर आहे ना. मुठ धरून कुटायचे असतात. तर आता आम्ही कुटून घेतो. तर बघा ते बोंडच निब्बर राहते जास्त, असे कुटून घ्यावं लागत. बघा चांगली मोठमोठे बोंड आहे आणि त्यामध्ये पांढर शुभ्र अशी मस्त करडी आहे. तर बघा दिसते आता थोडी थोडी. तर चला मग मी पण कुठू लागत आहे, मग पटकन खळं होईन आपल्याला. बघा आता एवढं कुटलं आणि तर एवढ्या कवळ्या आणून टाकल्या आणि इकडे पण टाकल्या अजून. आणि अजून एवढ्याच कवळ्या अजून रानामध्ये पसरलेल्या तेवढ्या आणावं लागन. त्या पण कुटायचे. तर कुटायचं लय अवघड ते ना, कुटतच नाही लवकर. काटे किती त्याला, काटेलच टोचते. तर बघा आम्ही अशी पंजे घातले, मग पंजानी ना काटे जरा कमी टोचतात. नाहीतर पंजे जर असते ना तर मग हात उरळे झाले असते, लय काटे त्याला. कुणी पण काटेचे, सगळ्याला काटेच, पानाला काटे, बोंडाला काटे. तर चाललंय आमचं कुटायचं. आता एवढं कुटून घेतो आम्ही आणि मग आपण दाणे बघू. तर बघा आम्ही आलो करडीचं सगळं भुसा ते सगळं घरी घेऊन आलो. आणि तर बघा इथं इकडल्या बाजूने उकळून घेतलं आणि 2 गोण्या भरून आणल्या बरं का करडीच्या. आणि बघा आता 2 गोण्या भुसा सहित आणल्या. त्यात एवढ्या करडी किती होती बरं, 2-1 पायल्या कडी होती ना आम्हाला, कारण की जास्त नव्हत्या, त्या थोड्याच होत्या. 10-15 कडपं असतील असा अंदाजाने. तर 2-1 पायल्या कडी होती. आणि कढीचं तेल पण चांगलं असतं खाल्लेलं बरं का. तर आता आम्ही याचं आहे ना तेलच काढून आणू, कारण की ना एवढ्या काय आपण काय भाजी थोडीच खाणार आहे. म्हणजे एवढीची भाजी जरी टाकली ना तर खाल्ल्या जात नाही, तिला मावा पडतो त्याच्यामुळं. आणि तर कढीचं तेल खाल्लेलं चांगलं राहतं ना, तर तेलच काढून आणू मस्त. बघा एवढ्या आता नीट करायचं राहिलं बरं का. तर हे नीट करायचं म्हणलं चाळण आणून चाळणीनं चाळून पाहतो. चाळणीनं मस्त झालं बरं का. त्यामधले जास्त मोठले बोंड होते ना, ते निघून गेले आणि आता मस्त राहिले. पण त्याचे काटे मात्र भरपूर टोचते बरं का हाताला. हेच लय अवघड मोठं खळं मुख्य म्हणजे. काट्यापासून बचाव करावाच लागतो. आम्ही तर पंजे घालून घेतले हातामध्ये मस्त. आता चाळून झाले, थोडे राहिले आता चाळायचे. आमचा शंभू पाहिला तुम्ही कसं सायकल खेळू राहिली इकडं. बघा पडतो बी सायकल शिकवतो बी. खेळ. पडतो का, पडू नको, हातपाय मोडून घेशील. पहिला काय दामटी तो गाडी सायकल. त्याला मजा वाटते. वावरात नाही खेळू शंभू. पाय आता का रे इकडे आला तू, तिकडे खेळती तर कुठं मातीमध्ये खेळतो. आता शिकला चांगली. घाल ना.
त्याला जय हरी येत नाही का येत नाही तिची नी हा पा शंभूची जय हरी घ्या तुम्ही सगळेजण आमचं शंभू लेक कलाकार आहे आता तिकडे चोकोबार बनवायला बोलवलं ना तिकडे आता शकली दाखवू राहिला हा तू जातच नाही तसा बी. मी दररोज बनवतो म्हणा आज सायकल खेळा ट्रेल आहे ना तुला आज थोडा एन्जॉय मध्ये तो सायकलीच्या पण चोकोबार बनवायला जाईना तिकडं माणसं जा माणसं जा झाले चाट नको मारी जातो इकडं घरी पाठव ना. हा करे का रे? बदमाश माणसं जादा झाले म्हणून तुला जायचं नाही का हा जाय तर बघा झालेलं आहे आपलं कढीचं खळ पूर्ण तर मी तुम्हाला म्हटले ते ना कढी दाखवीन तर बघा अशा मस्त अशा पांढरे शुभ्र कढी झालेल्या आहे आम्हाला तर बघा नाही ही दिशा आहे बा जय हरी घालबाई दिशा बघा मायापाशी अभ्यास करीत बसली ती आणि खेळून झालं सायकल बी खेळून झाली आणि मग म्हटली येऊन बसली मायापाशी अभ्यास करीत तर माझ्या कढी पण झाल्या तोपर्यंत पूर्ण तर बघा झालेलं आहे आता कढी आणि आता दिवस पण माळवायला गेला खूप वेळ झाला आता कढीचं भरपूर काम होतं आम्ही एवढं आवरवलं आणि कढी नीट करून घेतल्या हे कढीचं खळं जितकं म्हणलं तितकं सोपं नसतं लय अवघड खळं राहतं तर झालं बघा आमचं तर भेटू आता पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये तर आजचं व्हिडिओ इथपर्यंत चला रामकृष्ण हरी बाय बाय